हरिओम. आपलं हे गुरुपौर्णिमेचं असं विशेष आजचं केंद्र आहे. आणि आपण ह्या मागच्या काही केंद्रांमध्ये बघतोय ना, की यम, नियम ह्याचा आपण थोडा थोडा अभ्यास करतोय. तर आजचा जो नियम आहे, मागच्या वेळेला आपण शौच म्हणजे शुचिता हा बघितला. आणि आता आजचा जो आहे तो आहे संतोष. हं. तर संतोष म्हणजे काय? तर आपण म्हणतो ना हॅपी असणं, प्रसन्न असणं किंवा खुश असणं. आता असं वाटेल, की हा संतोष हा काही नियम आहे का? हा नियम थोडी करायचा असतो. आपल्या मनासारखं झालं, की आपल्याला छान वाटतं, मग आपण हॅपी असतो. आणि आपल्या मनाविरुद्ध काय झालं, तर आपली चिड होते ना. ह्याच्यात नियम करण्यासारखं काय आहे? पण भगवद्गीता पण असं सांगते, की प्रसाद म्हणजे मन प्रसन्न असणं हे एक तपश्चर्या म्हणून सांगितलंय. आणि का असं सांगितलंय? तर आपण अगदी म्हणजे आता मॉडर्न सायकॉलॉजीमध्ये सुद्धा असं म्हणतात, की तुम्ही जेव्हा चिडलेले असता, रागवलेले असता, तेव्हा ओव्हरऑलच तुमच्या हार्टवरती प्रेशर येतं किंवा तुमचा ब्रेन जो मेंदू आपला जो काम करत असतो, तो तितका चांगला काम करू शकत नाही. व्हेअरएज जे लोकं प्रसन्न आहेत, शांत आहेत, त्यांचा ब्लड प्रेशर कमी असतं, हार्टवर प्रेशर कमी येतं आणि ते जेव्हा कुठलंही काम करतात, त्याचे रिझल्ट खूप चांगले, जास्त चांगले मिळतात. तर संतोष इथे हा जो शब्द वापरलाय, ते दोन्ही गोष्टी आहेत. एक म्हणजे आनंद आहे, दुसरं म्हणजे प्रसन्न आहे, प्रसन्नता वाटणं आहे आणि तिसरं म्हणजे कुठलंतरी एक सॅटिस्फॅक्शन आहे, की हां, मला हे मिळालं किंवा मला आत्तापर्यंत जे मिळालंय त्याच्याबद्दल एक समाधान आहे. त्यामुळे तिन्ही गोष्टी ह्या संतोष हा जो नियम आहे त्यामध्ये घेतलाय. आणि असे लोकं खरंच कमी असतात, की जे सतत संतुष्ट किंवा आनंदी असतात. आणि अगदी याचं एक बेस्ट एक्झाम्पल म्हणजे आपले स्वामीजी होते. तुम्ही तर मुलं छोटी आहात, ज्यांनी कोणी स्वामींना बघितलंय किंवा स्वामींबरोबर टाइम स्पेंड केलाय त्यांना आठवत असेल किंवा आपले आई-बाबा, घरचे लोकं सांगत असतील. तर स्वामी खरंच असे होते, की त्यांनी सगळंच अध्यात्मशास्त्र म्हणजे आपण ही जी सगळी थिअरी शिकतोय ना, ती नुसती थिअरी शिकवली नाही, तर त्यांनी ॲक्चुअली स्वतःच्या वागण्यातनं तर प्रत्येक आणि असं सहज म्हणजे त्यांच्या वागण्यातनं असं कळून यायचं, की कसं असायला पाहिजे आयडियली. हे यम, नियम पाळणारे लोकं कसे असतात? तर ते स्वामीजींसारखे असतात, हे उत्तर आहे. इतके प्रसन्न असायचे आणि कायम आनंदी. कधी तुम्ही कोणालाही विचारा, त्यांनी असं स्वामींना चिडलेलं, वैतागलेलं असं कधी बघितलं नाही. इतकी स्माईल, छान स्माईल, की त्यांच्याकडे बघून आपल्याला असं छान स्माईल करावीशी वाटायची. इतकं छान आणि असे ते सतत असायचे, कायम असायचे. म्हणजे आम्ही स्वामींना अशाही प्रसंगी बघितलेलं आहे, की तेव्हा त्यांची तब्येत चांगली नव्हती, त्रास होत होता शरीराला. पण त्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपण हे जे अध्यात्मशास्त्र शिकतोय, ते आपल्याला असं शिकवतं, की जेव्हा सगळ्या गोष्टी मनासारख्या होत असतात, जेव्हा सगळं मला कम्फर्ट मिळत असतात, तेव्हा जर मी आनंदी आणि खुश राहिले, तर त्यात काही विशेष नाहीये. पण सगळ्या गोष्टी मनासारख्या नसताना पण, ॲडव्हर्स असताना पण जर आम्ही शांत, प्रसन्न राहू शकलो, तर ते महत्वाचं आहे आणि ते तप आहे, असं भगवान श्रीकृष्णांनी पण भगवद्गीतेत सांगितलं. आम्ही स्वामींच्या ट्रीटमेंटसाठी जेव्हा दवाखान्यात त्यांना घेऊन जायचो, तर एक 3-4 लोकं स्वामींच्या बरोबर असायचे. आणि त्या सगळ्या ग्रुपमध्ये स्वामी असे सकाळी सकाळी युजुअली जायचं. इतके फ्रेश दिसायचे, इतके छान मस्त छान कपडे म्हणजे स्वच्छ कपडे घातलेले, असे हसतमुख चेहरा असा, की असं लोकं विचारायचे, की "अरे, तुमच्यापैकी नक्की पेशंट कोण आहे?" म्हणजे युजुअली पेशंट म्हणून जाणारे कसे असे दुःखी, चिड करणारे असायचे ना. तर इतके प्रसन्न असायचे आणि हे प्रत्येक प्रसंगी असे असायचे. पण आपल्या असं लक्षात येतं, की हे राहणं, असं प्रसन्न राहणं हे सोपं नाहीये. तर ज्या अर्थी भगवंतांनी त्याला तप म्हणलंय, त्या अर्थी ते बऱ्यापैकी अवघड आहे. त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला पाहिजेत. आणि स्वामींनी ना खूप अशा छान छोट्या-छोट्या टिप्स दिल्या होत्या आम्हाला, की ही संतोष किंवा ही प्रसन्नता ही कशी मिळेल? तर त्याचं पहिलं एक उत्तर आपण जे शिकलेलो आहे, की जशी-जशी आपली ध्यानाची साधना वाढत जाईल, तसं-तसं आपल्याला लक्षात येतं, की आपण थोडे शांत होऊ शकतो किंवा
अ, जरा काही मनाविरुद्ध झालं, तरी पण आपण थोडं स्वतःला कंट्रोल करू शकतो. खूप उपयोग आहे ह्या गुणाचा, की परीक्षेचा पेपर आहे आणि पहिले 4 प्रश्न जर असे असले, की बापरे! मला येत नाही असं वाटलं, की झालं गेलं. आम्ही इतके पॅनिक होऊन जातो, की पुढचं येत असलेलं पण चुकीचं लिहून येतो. असं खूप जणांचं होतं. इंटरव्ह्यूच्या वेळेला होतं. चिड होते. काहीतरी लहान-सहान कारणाने आपण घरी चिड करतो आणि मग तो दिवस पुढचा सगळा चिड करण्यात घालवतो. गोष्टी मनाविरुद्ध होत राहतात. तर त्यामुळे ह्या सगळ्यातनं जर आपल्याला संतोष हा गुण प्राप्त करायचा असेल, या सगळ्यावर मात करायची असेल, तर ध्यान करणं ही तर एक गोष्ट आहेच आहे. जे आपल्यापैकी रेग्युलर ध्यान करतायत त्यांना हा अनुभव असेल पण, की सकाळी जर शांतपणे छान ध्यान केलं असेल, तर पुढचा दिवस खरंच चांगला जातो. आपण बॅलन्स राहतो, नीट वागतो शहाण्यासारखे. काहीतरी अ, वेडपटपणा असे इमोशनल डिसिजन शक्यतो घेत नाही. असा अनुभव आहे. पण स्वामींनी आम्हाला असं सांगितलं होतं, की ध्यानाचा आपला जो काही वेळ असेल अर्धा तास, 1 तास, त्याच्या व्यतिरिक्त बाकीचा जो दिवस आहे, त्या पण दिवसामध्ये आपण जर तो ईश्वराशी जोडून घेऊ शकलो, तर अख्खा दिवस हे जे आपण म्हणतो ना, की फ्रेश राहू शकतो, प्रसन्न राहू शकतो. कसं कसं राहू शकतो? तर इतक्या छोट्या-छोट्या टिप्स स्वामींनी दिल्या होत्या आणि हे अगदी सगळ्यांना करण्यासारखं आहे. म्हणजे एक तर सगळ्यात पहिलं त्यांनी काय सांगितलं होतं, की सकाळी जाग आली, की आपण बेडमधनं अगदी बाहेर पडायच्या सुद्धा आधी, युजुअली तुम्ही आता थोडंसं लक्ष ठेवा हां, की आपल्या मनात काय विचार येतात. "मी उठवलं एकदाच. आता शाळा असेल तर अरे, आता शाळेत जायचंय. मला झोपच आलीये. मला उठावसंच वाटत नाहीये." असे युजुअली विचार येतात. त्यातनं परीक्षा वगैरे असेल तर मग अरे बापरे! परीक्षा, होमवर्क राहिलाय. तर काय-काय डोक्यात येतं ना. तर स्वामींनी पहिलं आम्हाला असं सांगितलं होतं, की एक नियम स्वतःला घालून घ्या, की जाग आल्यानंतर पहिले काय करायचं, तर मनातल्या मनात 3 वेळा नामस्मरण करायचं. कुठल्याही देवाचं करा. हरिओम म्हणा, श्रीराम म्हणा, काही नामस्मरण करा. त्याच्यानंतर ज्या मुलांना शक्य आहे, त्यांनी असं शक्यतो पाळा, की सकाळी उठल्यापासनं आपण जे काही ब्रश करत असू, अंघोळ करत असू, की जे काही थोडंसं स्वतःचं आवरणं असेल, युनिफॉर्म शाळेचा घालायचा, एवढं करेपर्यंत शक्यतो असं, की काही बोलायचं नाही आणि मनातल्या मनात नामस्मरण करायचं. त्याच्यानंतर अजून एक स्वामींनी गोष्ट सांगितली होती. ते म्हणजे तुम्ही जर आपला दिवसाचा वेळ बघितलात, तर बऱ्याच वेळेला असं असतं, की आपण काही खूप ॲक्टिव्हली करत नसतो. म्हणजे आता बघा हां, की समजा आपण स्कूल बसमधनं शाळेत चाललोय. आता कधीतरी काय असतं, की आपले सगळे मित्र-मैत्रिणी बरोबर असतात. मग आपण छान मस्त गप्पा मारत असतो, मस्ती करत असतो. दॅट इज ऑल राइट. पण कधीतरी आपली मैत्रीण आली नाही आणि आपण स्कूल बसमध्ये एकटेच बसलोय. मग आपण असा विचार करतो, आज ही आली नाही, आता बोर होतंय. तर जेव्हा तुम्हाला असा मोकळा वेळ असेल, त्या वेळामध्ये ठरवून, लक्षात ठेवून थोडं नामस्मरण करायचं. किंवा अजून एक स्वामींनी सांगितलं होतं, की जिथे आपल्याला सहसा कंटाळा येतो ना, अशी ठिकाणं. डॉक्टरच्याकडे गेलोय, वेटिंग रूममध्ये बसलोय, बससाठी थांबलोय किंवा लिफ्ट जर असेल, तर वर-खाली करताना लिफ्ट येईपर्यंत. तर असं खरंच आपल्याला विचार केला तर तुमच्या लक्षात येईल, की ह्या वेळा अशा असतात, की जेव्हा आपण इंटेलेक्चुअली किंवा मनाने मोकळे असतो आणि त्यावेळेला इन्व्हेरिएबली आपण काहीतरी निगेटिव्ह विचार करत असतो. ही आपली टेंडन्सी आहे. म्हणजे संतोष हे त्यांनी का सांगितलंय, की नॉर्मली आपल्या मनाची टेंडन्सी अशी असते, की आपोआप निगेटिव्ह गोष्टींकडे मन खेचलं जातं. म्हणजे बघा हां, आता दात पडून मिल्क टीथ जाऊन आता येत असतील ना बऱ्याच लोकांचे किंवा आले पण असतील परमनंट दात. तर जेव्हा दात पडतो की नाही एखादा, तर आपण बघा जीभ सारखी त्या पडलेल्या दाताकडे जाते. आता बाकीचे दात आहेत ना नीट, पण तसं नाही. ते जिभेला सवय काय जिथला पडलाय दात तिथे सारखी जाऊन ती जीभ लागते. मग आई म्हणते, सारखी जीभ लावू नको, दात वाकडा येईल." होतं की नाही असं? हं. तर त्यामुळे ही मनाची टेंडन्सी आहे, की आपण जर आपण मन मोकळं सोडून दिलं ना, तर ते ऑटोमॅटिकली काहीतरी निगेटिव्ह, इरिटेटिंग गोष्टींकडे जात राहतं. ह्यात कोणाची चूक आहे असं नाही, हा स्वभाव आहे. आणि म्हणून त्याच्यावरती हा जो उपाय आहे, तो संतोष आणि जे आपल्या स्वामींनी सांगितलंय. तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि मला असं वाटलं, की गुरुपौर्णिमेचं हे विशेष केंद्र आहे. आणि मला असं खरंच वाटलं, की ह्या ज्या छोट्या-छोट्या टिप्स स्वामींनी सांगितल्या होत्या किंवा जेवायला सुरुवात करताना, ही तर सवय बऱ्याच लोकांना आई-बाबांनी लावली पण असेल, की पहिला घास घ्यायच्या आधी
मनातल्या मनात करायचं. आपण आता शाळेत डबा खाताना काही जोरदार एकदम जय जय रघुवीर असं ओरडून म्हणायला पाहिजे असं काही नाही. पण मनातल्या मनात शांतपणे किती वेळ लागतो? 1 सेकंद पण नाही लागत. आणि स्वामींनी अजून एक गोष्ट सांगितली होती, की हे सगळं जे आपण ठरवतोय, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. स्वामी असं म्हणतात, की ॲज फार ॲज पॉसिबल करा. पण ह्याची गंमत अशी आहे, की तुम्ही एकदा स्वतःच्या मनाशी ना, आता आज समजा असा निश्चय करा, की मी ह्या 3 गोष्टी करणार आहे. मी सकाळी उठल्यावर नामस्मरण करणार आहे. जेवताना पहिला घास घेताना करणार आहे. आणि काय समजा लिफ्टनी जाताना किंवा एका कागदावर लिहून ठेवा आणि आपल्या जवळ ठेवून द्या. तुमच्या असं लक्षात येईल, की पहिला दिवस, दुसरा दिवस सारखंच विसरायला होतं. बरोबर आहे. आपल्याला काय असं सारखं आठवत नाही. मग कधीतरी एकदम आठवतं, की अरे आपण ठरवलं होतं ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी, की असं नामस्मरण करायचंय. पण होता हळू-हळू स्वामी असं म्हणायचे, की ते नामच तुम्हाला त्याची आठवण करून देतो, की "अरे, विसरतोयस तू." आणि हा खरंच अनुभव आहे. हा तुम्ही तुमच्या आई-बाबांना केंद्रात येणारे आजी-आजोबा, आई-बाबा कोण जे केंद्रातले असे सगळ्यांना विचारा, की अगदी डेफिनेटली हा एक्सपिरियन्स येतो, की आपण जी गोष्ट ठरवली आहे ना, ती हळू ना तशी आपोआप होत जाते. आपल्याला आपोआप आठवण येते, की "अरे हां, सकाळी उठल्यावर श्रीराम जयराम म्हणायचं." आणि जशी ती सवय लागत जाते, तसं तुमच्या लक्षात येईल, की आपली ओव्हरऑल चिड-चिड, कटकट करणं हां, कधीतरी माणूस चिडणारच. एखाद्या दिवशी आपण भांडण करणारच. पण अननेसेसरी जे दिवसभर आपलं चालू असतं, त्या गोष्टी खूप कमी होतात आणि त्याचा खूप एक पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या सगळ्याच एकूण वागण्यावर, स्वभावावर, आजूबाजूच्यांवर होत असतो. असा हा संतोष गुण आणि त्याच्यासाठी आपल्या स्वामींनी सांगितलेल्या या टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा. आजचं आपलं विशेष केंद्र आहे. तर मी असं तुम्हाला सगळ्यांना सांगेन, की प्रत्येक जणाने अशा कुठल्यातरी 3 गोष्टी स्वामींनी सांगितलेल्या, ज्या तुम्हाला सोप्या वाटतील, तुम्हाला करता येईल असं वाटेल, अशा 3 वेळा ठरवा आणि नामस्मरण करा आणि आपण खरंच बघूयात, की आता पुढचं गुरुपौर्णिमेचं केंद्र आहे, तोपर्यंत 1 वर्ष आहे आपल्या सगळ्यांकडे. तर हे खरंच जर फॉलो केलं, तर किती काय फरक पडतोय, हे आपण सगळेजण बघूयात. हं. कराल सगळेजण असं? ओके. आता हे असलं तरी आपली नेहमीची उपासना करायचीच आहे. हं. तर सगळ्यांना माहिती आहे आसन घालायचं, मांडी घाला कम्फर्टेबल, जिथे तुम्ही एक 10-15 मिनिटं न हलता देवासारखे बसू शकाल. असे शांत बसायचे, डोळे बंद करायचे, थोडंसं लक्ष इथे केंद्रित करायचं. मी 3 वेळेला ओंकार म्हणते, ओंकार गायत्री मंत्र आणि मग आपण थोडा वेळ ध्यान करू. हं. आधी गायत्री मंत्र म्हणते, मग 3 वेळेला ओंकार म्हणते आणि मग आपण ध्यान करू. ओ, ओ, ओम तरी भरतो एक जीव जो जसो ओम 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 एक भरतो एक जीव जसो ओम 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 तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य ओम 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 ओम
हो. तर नामस्मरण करूयात. अं, आर्य तू म्हणशील माझ्या मागे. हो. मी सांगते माझ्या मागे म्हणूया. हं? आणि बाकी सगळेजण आर्य बरोबर आपापल्या ठिकाणी म्हण. हं? सांगते. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः. ओम नमः शिवाय. 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 ओम ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः शिवाय. ओम शिवाय. ओम नमः 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 शिवाय. हरि